हॅलो स्टुडंट्स, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं मोहाडे सर अकॅडमीमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आणि आज आपण समजून घेणार आहोत. लेक्चर नंबर 7 आहे आपला आणि चॅप्टर 2 चालू आहे स्टुडंट्स. कुठला? चॅप्टर 2 चालू आहे. ओके. आणि अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे स्टुडंट्स. चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण सर्व काय कंप्लीट केलंय व्होकॅब्युलरीचं, ईच अँड एव्हरीथिंग. ओके. आणि आता आपण स्टुडंट्स चॅप्टर नंबर 2 मध्ये. ओके. स्टुडंट जर का तुम्ही नवीन आहात तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे, फर्स्ट इयर व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्टुडंट्स. ती तुमच्यासाठी ती जॉइन करा, सो दॅट की आपलं जे नातं आहे, जी आपली फॅमिली बिल्ड होणार आहे, ओके, मोहाडे सर अकॅडमीची, ती अशी बिल्ड होणार आहे की आपले 3 वर्ष एकदम चांगले जाणार आहेत. ठीक आहे स्टुडंट्स. डिप्लोमाचे आता तुम्ही 10वी करून आलेला आहात, तुम्हाला काय गोष्टी अवेअर असतील, काय गोष्टी अवेअर नसतील. ओके, ईच अँड एव्हरीथिंग. सो त्या अनुषंगाने स्टुडंट्स तुम्हाला सर्व काही मार्गदर्शन ते प्रॉपर वेमध्ये होणार आहे. फक्त काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉइन करायचं आहे. स्टुडंट्स, आपला आजचा जो लेक्चर आहे तो लेक्चर नंबर 2 राहणार आहे. कशावरती? सॉरी, लेक्चर नंबर 7 राहणार आहे, युनिट 2 वरती. ओके स्टुडंट्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग आपला हा चॅप्टर आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय पार्श्वभूमी, काय समजून घ्यायचे, ईच अँड एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड स्टुडंट्स. ॲक्चुअली आतापर्यंत इंग्लिश शिकून आलेली जी पद्धत होती आणि आपल्या डिप्लोमामध्ये जो इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे, कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश, ती शिकवण्याची जी पद्धत आहे, ती शिकण्याची जी पद्धत आहे, सॉरी, तर स्टुडंट्स ती पद्धत कशी असली पाहिजे, एक वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे. ओके. कारण ग्रामर पार्ट जास्त येतोय आणि ग्रामर प्लस आपल्याला थेअरी. ओके. आतापर्यंत आपल्याला ग्रामरचा वेगळा पेपर असायचा. ओके. ICSE मध्ये ग्रामरचा वेगळा पेपर असतो. त्याच्यानंतर थेअरीचा पेपर वेगळा असतो. ओके. लिटरेचरचा पेपर वेगळा असतो आणि ग्रामरचा पेपर वेगळा असतो. सेम इकडे पण तसंच आहे. इथं तसं नाही आहे स्टुडंट्स. थोडासा वेगळेपणा काय, की दोन्ही एकत्र आहे. ओके. सो व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यांनी काय आपल्याला सांगितलंय की व्हॉट यू विल लर्न इन दिस युनिट. आता फोकस काय करायचं आपल्याला स्टुडंट्स, पॅराग्राफ आहे ते महत्त्वाचं आहे. ओके. शेवटपर्यंत बघायचे स्टुडंट्स, अजिबात स्किप नका करू. तुम्ही स्किप केलं तर तुमचं नुकसान आहे. ओके, एवढं लक्षात घ्या. ओके, तुमच्यासाठी आम्ही डेडिकेशननी करतोय स्टुडंट्स, फॉर ऑल यू ऑल. ओके, तुमचं सपोर्ट आहे, तुमचं हेल्प आहे. ओके, तुम्ही मनापासून अभ्यास करताय, बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली आम्ही तुमच्यासाठी इथपर्यंत आणतोय. स्टुडंट्स, लाईक्सचा जो काउंट आहे, ओके, तो ॲटलिस्ट 25 लाईक्सचा काउंट मी इथं म्हणतो झाला तर मी नेक्स्ट लेक्चर पण घेऊन येईल प्रॉपर. ओके. आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर करा. ओके. अँड देन वी विल स्टार्ट. ओके. आता डिफरंट टाइप्स ऑफ पॅराग्राफ आहेत. ओके. टेक्निकल, डिस्क्रिप्टिव्ह, नरेटिव्ह. आता पॅराग्राफ म्हणजे काय, पर्टिक्युलर पीस ऑफ सेंटेन्सेस वेन जॉईन टुगेदर. ओके. ते काय बनतं, एक पर्टिक्युलर पॅराग्राफ बनतं. ओके. तर हा पॅराग्राफ कसा लिहायचा, ओके, त्याचे प्रकार काय आहेत. ओके. तर प्रत्येक गोष्ट स्टुडंट्स आपला फोकस काय करायचा आहे, ह्याच्यामध्ये पॅराग्राफ कसा लिहायचा आणि ईच अँड एव्हरीथिंग. किचकटपणा आहे का? अजिबात नाही. सगळ्या गोष्टी ईझी आहेत. ओके. आता सर्वात मोठी गोष्ट काय स्टुडंट्स, आपल्याला फोकस काय करायचा आता, की व्हॉट मेक्स अ गुड पॅराग्राफ, लाइक स्ट्रक्चर, फ्लो, क्लॅरिटी. ओके. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग इज ऑल्सो द पार्ट ऑफ दिस युनिट बट नॉट कवर्ड हिअर. ओके. म्हणजे काय, आजच्या जो PPT मध्ये आपल्या लेक्चरमध्ये ती गोष्ट कवर्डच नाही केली आपण आणि ती पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. आता टू अंडरस्टँड द फॉर्मॅट, टाइप्स अँड एक्झाम्पल्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग युज्ड इन कम्युनिकेशन अँड प्रोफेशनल कॉन्टेक्स्ट. आता आपल्याला स्टुडंट्स पॅराग्राफ, आपल्याला पण माहिती पॅराग्राफ कुठल्या पद्धती कशी लिहायची, बट आता त्याच्यामध्ये पण 3 ते 4 टाइप्स आहे. आता इंग्लिशला जर का मास्टर करायचं असेल आपल्याला, इंग्लिश भाषेला जर का मास्टर करायचं असेल आपल्याला, तर ह्या गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या फोकस करण्याच्या. ओके. ह्या ज्या गोष्टी आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत फोकस करण्याच्या. ओके. आता आपण पुढे जाऊ. नाव, आता स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इंट्रोडक्शन, व्हॉट इज अ पॅराग्राफ. ओके. व्हॉट इज अ पॅराग्राफ, व्हॉट इज अ पॅराग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपला लोगो दिसला पाहिजे. ओके. डेफिनेशनमध्ये काय स्टुडंट्स, अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड सेंटेन्सेस दॅट डेव्हलप वन मेन आयडिया. ओके. वन मेन आयडिया ऑर अ टॉपिक. वन मेन आयडिया ऑर अ टॉपिक म्हणजे काय, तो पर्टिक्युलर सेंटेन्स आहे. ओके. सेंटेन्सेस आहे, त्यांना एकत्र केल्यानंतर त्याचा काय झाला पाहिजे, वन मेन आयडिया झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, वन मेन आयडिया झाला पाहिजे. एकंदरीत त्या पॅराग्राफमधून हे कळायला पाहिजे की प्रत्येक सेंटेन्सेस जे आहेत ते एकमेकांशी जुडलेले आहेत. ओके. असं नाही की एकमेकांशी जुडलेले नाही आहेत म्हणून प्रॉब्लेम होणार आहे, असं काही नाही. ओके.
बट तरीसुद्धा आपला जर का सेंटेन्स एकमेकांशी जुळलेले नसतील, तर काय होईल? काय होईल, की आपल्याला प्रॉब्लेम काय येणार आहे, की आपल्याला तो पॅराग्राफ समजणारच नाही. पर्टिक्युलर पॅराग्राफ आपण काय लिहिलं आहे, ओके. स्टार्टिंग करतोय, ओके, एका स्टोरीपासून आणि मध्येच काहीतरी लिहितोय. तो पॅराग्राफ समजणार पण नाही आणि लिहिताही नाही येणार. ओके स्टुडंट्स, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके. आता दुसरी गोष्ट आपल्याला फोकस काय करायची पॅराग्राफ रायटिंगमध्ये? आपल्याला सांगितलं काय? इट युज्युअली स्टार्ट्स विथ अ टॉपिक सेंटेन्स फॉलोड बाय सपोर्ट्स डिटेल्ड अँड एंड्स विथ अ कंक्लुडिंग सेंटेन्स. ओके. पॅराग्राफ युनिटी प्लस ऑर्डर प्लस कोहेरन्स प्लस कंप्लीटनेस. ओके. या प्रत्येक गोष्ट जे आहेत ते प्रॉपर वेमध्ये आपल्याला समजून घ्यायचे. ओके. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काय? युनिटी प्लस ऑर्डर प्लस कोहेरन्स. ओके. म्हणजे काय? एक पर्टिक्युलर टॉपिक असतो, पर्टिक्युलर वेमध्ये आपल्याला स्पीक करायचं आहे, सॉरी लिहायचं आहे पॅराग्राफ प्रॉपर वेमध्ये. मग पॅराग्राफ असू दे, युनिट असू दे, प्लस ऑर्डर असू दे, कोहेरन्स असू दे. म्हणजे काय? युनिटी असली पाहिजे प्रत्येक सेंटेन्समध्ये. हा एक महत्त्वाचा पॉइंट होता. ओके. दुसरी गोष्ट काय असली पाहिजे? ऑर्डर असला पाहिजे, की या सेंटेन्स नंतर दुसऱ्या सेंटेन्सचा अर्थ काय? ओके. दुसऱ्या सेंटेन्स नंतर तिसऱ्या सेंटेन्सचा अर्थ काय? ह्या गोष्टी पण आपल्याला फोकस करायच्या स्टुडंट्स. ईझी आहे ना? जास्त डोक्याला ताप करायचा नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट काय आपली, ही पण फोकस करायची आता. ओके. आता हे झालं पॅराग्राफ युनिटी प्लस ऑर्डर, ओके, कोहेरन्स. ते झाल्यानंतर आपलं काय आता पुढे जाऊ. ठीक आहे. ही कन्सेप्ट पॅराग्राफ रायटिंगची. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला काय क्लिक होईल? बघा, फीचर्स ऑफ अ गुड पॅराग्राफ. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्टुडंट्स पॅराग्राफ लिहायचा आहे, तेव्हा काय फोकस करावं लागणार आहे? ओके. युनिटी, ओन्ली वन मेन आयडिया. तुमचा जो पण पॅराग्राफ तुम्ही लिहिणार आहे, ओके. जो पण पॅराग्राफ तुम्ही लिहिणार आहे स्टुडंट्स, तो एक मेन आयडियावरती असला पाहिजे. कशावरती असला पाहिजे? एक मेन आयडियावरती असला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला फोकस काय करायचे? लॉजिकल सिक्वेन्स ऑफ थॉट्स. म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ थॉट्स. तुमची थॉट्सची मेंटॅलिटी काय पॅराग्राफ लिहिताना स्टुडंट्स? ओके. तुम्ही लिहिताय एक, ओके, मध्येच काहीतरी वेगळाच विचार करून लिहिताय, नंतर एंडिंगला पॅराग्राफ वेगळा लिहिताय. ओके. असं झालं पाहिजे. असं झालं पाहिजे का सांगा बरं? नाही स्टुडंट्स. ठीक आहे. तुम्हाला कसं लिहायचा असतो पॅराग्राफ? तुम्हाला काय वाटतं पॅराग्राफमध्ये काय असायला पाहिजे? ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता स्टुडंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कोहेरन्स सेंटेन्स कनेक्टेड स्मूथली. एक सेंटेन्स जो आहे तो दुसऱ्या सेंटेन्स सोबत कनेक्टेड असला पाहिजे. दुसऱ्या सेंटेन्स सोबत तो काय असला पाहिजे? कनेक्टेड असला पाहिजे आणि ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे स्टुडंट्स. ही गोष्ट झाली कंप्लीट. त्यानंतर कंप्लीटनेस म्हणजे इनफ सपोर्ट अँड अ कन्क्लुजन. ओके. कन्क्लुजन असला पाहिजे प्रॉपर त्या पॅराग्राफमध्ये. ओके. त्या गोष्टी पण आपल्याला फोकस करायचे. क्लॅरिटी, ईझी अँड क्लिअर टू अंडरस्टँड. पॅराग्राफ जेव्हा तुम्ही लिहाल पेपरमध्ये, तो ईझी असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. ओके. ईच अँड एव्हरीथिंग. ह्या गोष्टी पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रॉपर. ओके. त्यानंतर आपण पुढची स्लाईड बघू. ओके. स्टुडंट्स, आता काय महत्त्वाची गोष्ट काय, की की पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग अ पॅराग्राफ. ओके. काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपल्याला? चूज अ क्लिअर टॉपिक. पहिला एक टॉपिक चूज करा, ज्याच्यावरती तुम्हाला क्लिअरली पॅराग्राफ लिहायचं आहे. पेपरमध्ये टॉपिक देतील किंवा नाही देतील, बट यू हॅव टू टेक अ क्लिअर टॉपिक. त्याच्यानंतर स्टार्ट विथ अ टॉपिक सेंटेन्स. टॉपिकच्या सेंटेन्सपासून आपला पॅराग्राफ सुरू करायचा स्टुडंट्स, ओके, लिहिताना. ओके. आणि त्यानंतर 3 to 4 सपोर्टिंग सेंटेन्स. त्या पर्टिक्युलर टॉपिकला सपोर्ट करण्यासाठी पहिले 3 ते 4 सेंटेन्स लिहायचेत. अँड एंड विथ अ कन्क्लुडिंग सेंटेन्स. ओके. कन्क्लुडिंग सेंटेन्स त्याचा असेल, तो आपल्याला तिथं लिहायचा. लाइक लिंकिंग वर्ड्स, एक्झाम्पल फर्स्ट, नेक्स्ट, देअरफॉर, हावेवर. ओके. थोडे इंग्लिश पण तिथं चांगली यूज करायची टू लिंक द सेंटेन्सेस. ओके. सो दॅट तुमचा जो सेंटेन्सचा जो पॅराग्राफ आहे, तो प्रॉपर तुम्हाला लिहिता येईल. ओके. ईच अँड एव्हरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते ग्रामर पार्टमध्ये इंग्लिशच्या. ओके. आता हे जे इंग्लिशचे ग्रामर पार्ट आहे, तुम्ही बाहेर पैसे देऊनही तुम्ही शिकू शकता. ओके. म्हणजे लाइक कोर्सेस टाइप, जे तुम्हाला आत्ता डिप्लोमामध्ये शिकायला भेटते. ओके. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता आपण स्टुडंट्स टाइप्स ऑफ पॅराग्राफमध्ये जाऊ. टाइप्स ऑफ पॅराग्राफमध्ये किती प्रकारचे पॅराग्राफ आहेत? ओके. टेक्निकल पॅराग्राफ आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ आहे, नरेटिव्ह पॅराग्राफ आहे. ओके. किती प्रकार आहेत? टेक्निकल पॅराग्राफ, डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ, नरेटिव्ह पॅराग्राफ. ओके. 1, 2, 3. ओके. वेगवेगळे प्रकारचे पॅराग्राफ्स आहेत प्रॉपर. त्याच्यामध्ये आपण आज कुठला टॉपिक शिकणार आहोत? टेक्निकल पॅराग्राफ्स. आता काय झालंय स्टुडंट्स, की आता
पॅराग्राफ्स आहेत ह्याचा अर्थ त्याचे टाइप्स पण असणार आहेत. ओके. तर टाइप्स असणार आहे ह्याचा अर्थ काय आपल्याला त्याचा पण अभ्यास प्रॉपर वेमध्ये करावा लागणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स. टेक्निकल पॅराग्राफ्सचा. ओके. आता ह्याच्यामध्ये टेक्निकल पॅराग्राफ्स कुठल्या प्रकारचे ते आपण समजून घेऊ. ओके. आता अ टेक्निकल पॅराग्राफ एक्सप्लेन्स टेक्निकल टॉपिक्स इन अ क्लिअर अँड लॉजिकल वे. टेक्निकल टॉपिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅक्ट्स, क्लिअर लँग्वेज, ॲक्युरसी ओके. ह्याच्यावरती फोकस करता येते. फॉर एक्झाम्पल रिपोर्ट्स, मॅन्युअल्स, इंजिनिअरिंग सायंटिफिक डॉक्युमेंट्समध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्या मॅन्युअल्समध्ये तुम्ही जे पॅराग्राफ्स लिहिता इन द फॉर्म ऑफ आन्सर्स ते काय टेक्निकल पॅराग्राफ झाले. ओके. टेक्निकल रिलेटेड असेल त्या गोष्टी ईच अँड एव्हरीथिंग. ओके. आपल्याला काय फोकस करायची गरज आहे का त्याच्यामध्ये? अजिबात नाही. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ती फोकस करायची, की आपला जो पर्टिक्युलर पॅराग्राफ आहे, तो टेक्निकल आहे का? त्याचा टॉपिक टेक्निकल आहे का? ईच अँड एव्हरीथिंग. ओके. सो टेन्शन घ्यायची गरज नाही. ती पण गोष्ट खूप ईझी आहे टेक्निकल पॅराग्राफ. ओके. जास्त आवाढव्यापणा करायचा नाही, की असं चुकीचं तुम्ही लिहिताय टेक्निकल पॅराग्राफ आणि मध्येच काहीतरी तुमच्या मनाचं लिहिताय. ओके. पर्सनल. पर्सनल काय लिहायचं नाही टेक्निकल पॅराग्राफमध्ये. टेक्निकल कीवर्ड्स आले पाहिजे इंग्लिशचे. ओके. प्रॉपर. आता खूप मुलांना जी मुलं ग्रामीण भागातून आलेले असतात. ओके. फॉर एक्झाम्पल ज्यांच्या शाळा ज्या आहेत ते एस-एस-सी बोर्डच्या असतात. तिथं हिंदी मीडियम असतो, मराठी मीडियम असतो. तिथे इंग्लिश शिकवत नाही. ओके स्टुडंट्स प्रॉपर वेमध्ये. सो तुम्ही हा जो टॉपिक आहे प्रॉपर समजा. ओके. सो दॅट तुम्हाला क्लिअर गोष्टी समजतील. ओके. आणि त्याच्यानंतर टेक्निकल पॅराग्राफ एक्झाम्पल स्ट्रक्चर. आता टेक्निकल पॅराग्राफमध्ये स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? आपल्याला पॅराग्राफचं स्ट्रक्चर इथे समजून घ्यायचं प्रॉपर वेमध्ये. पहिली गोष्ट काय असलं पाहिजे आपला टॉपिक नेम, ऑब्जेक्टिव्ह बरोबर आहे का? टॉपिक नेम काय आपण घेतोय तो. ओके. त्याच्यानंतर सेंटेन्सेस, सपोर्टिंग सेंटेन्सेस, एक्सप्लेनेशन, वर्किंग यूज. मग कन्क्लुजन, रिझल्ट ऑर इम्पोर्टन्स. त्याचे रिझल्ट काय? इम्पोर्टन्स काय? सपोर्टिंग सेंटेन्स त्या पर्टिक्युलर टॉपिकला सपोर्ट करणारे सेंटेन्स कुठले आहेत ते. Like the working of a solar panel involves converting sunlight into electricity using photovoltaic cells. These cells absorb solar energy and generate DC current. ओके. आता हे काय झालं? फॉर एक्झाम्पल इथे क्लिक होतं की टॉपिक सॉरी पॅराग्राफ कशावरती आहे आपला? सोलार पॅनलवरती. ओके. सोलार पॅनलवरती आपला टॉपिक आहे आणि त्यासोबतच आपला काय फोकस काय करायचं आपल्याला, की सपोर्टिंग सेंटेन्स कुठले-कुठले आहेत? ते त्याच्यानंतर एंडिंग कसं केलंय त्यांनी. ओके. प्रत्येक गोष्ट बघून घ्यायची. ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे स्टुडंट्स. ठीक आहे. आणि ह्याचा अभ्यास जर का नाही केला तर आपल्याला कन्फ्युजन होईल. ओके. आता एक सिंपल एक्झाम्पल पाहून घेऊ. टेक्निकल पॅराग्राफ एक्झाम्पल 1 सोलार पॅनल वर्किंग. आता हा जो पॅराग्राफ दिसतोय आपल्याला इथं प्रॉपर वेमध्ये. ओके. हा सोलार पॅराग्राफच्या ह्याच्यामध्ये आपला टॉपिक काय असणार आहे? सोलार पॅराग्राफ वर्किंग. ओके. मग त्यांनी काय सुरुवात कशी केली बघा. त्यांनी पहिलं नाव घेऊन सुरुवात केली त्या पर्टिक्युलर पॅराग्राफच्या टॉपिकची. कशी? सोलार पॅनल कन्व्हर्ट्स सनलाईट इंटू इलेक्ट्रिसिटी. ओके. त्याच्यानंतर युजिंग फोटोव्होल्टेइक पीव्ही सेल्स. दीज सेल्स आर मेड फ्रॉम सेमीकंडक्टर मटेरियल्स लाइक सिलिकॉन. ओके. त्याच्यानंतर हे काय झालं? तो प्रत्येक सेंटेन्स त्यांचा टॉपिकशी कनेक्टेड आहे. व्हेन सनलाईट हिट्स द सेल्स इट एक्साइट्स द इलेक्ट्रॉन्स, जनरेट्स डायरेक्ट करंट डीसी. ओके. हा पण सेंटेन्स कनेक्टेड आहे. दिस डीसी इज कन्वर्टेड इंटू अल्टरनेटिव्ह करंट युजिंग एन इन्व्हर्टर. हा पण कनेक्टेड आहे. सोलर पॅनल्स आर वाइडली युज्ड इन होम्स, इंडस्ट्रीज अँड रुरल एरियाज टू प्रोव्हाइड clean and renewable energy. The system is also eco-friendly. Okay. Cost effective in the long run and helps reduce dependency on the fossil fuels. ही पण काय कन्सेप्ट आहे स्टुडंट्स आपले? ही पण काय कन्सेप्ट आहे? ओके. कनेक्टेड आहे. आणि लास्टला क्लोजिंग वर्ड्स इन द लाँग रन म्हणजे शेवटपर्यंत अँड हेल्प्स रिड्यूस डिपेंडन्सी ऑन द फॉसिल फ्युअल्स. म्हणजे क्लोजिंग सेंटेन्स पण प्रॉपर त्याच्या अनुषंगानेच असला पाहिजे. ओके. ईच अँड एव्हरी गोष्ट बारीक-बारीक गोष्टीचं आपल्याला फोकस करायचा आहे. तरच आपल्याला आपल्याला टेक्निकल पॅराग्राफमध्ये आपल्याला मार्क्स चांगले भेटणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल ओके. आता ह्याच्यामध्ये काय घेतलंय? इंटरनेट ऑफ थिंग्स. आय-ओ-टीचं एक्झाम्पल घेतलंय. ओके. मग त्यांनी स्टार्टिंग करताना बघा टॉपिकचं नाव घेतलंय ऑलरेडी. ओके. रिफर्स टू अ सिस्टम ऑफ द इंटर रिलेटेड तसंच घ्यायचं तुम्हाला स्टार्टिंगमध्ये नाव घ्यायचं. ओके. डिव्हाइसेस दॅट आर कनेक्टेड बाय द इंटरनेट, सेन्सर्स, सम अप्लायन्सेस अँड इंडस्ट्रियल मशीन्स कॅन कम्युनिकेट विथ ईच अदर इन रिअल टाईम. ओके. ह्याच्यावरती फोकस करायचं. त्याच्यानंतर आय-ओ-टीमध्ये ॲप्लिकेशन्स आर फाउंड
इन स्मार्ट होम्स, ॲग्रिकल्चर, हेल्थकेअर अँड मॅन्युफॅक्चर. फॉर एक्झाम्पल्स, अ स्मार्ट थर्मोस्टॅट आहे, ॲडजस्ट्स टेम्परेचर बेस्ड ऑन युजर बिहेवियर. ओके. आता हे काय झालं सेंटेन्सचं कनेक्शन, कसं प्रॉपर वेमध्ये कनेक्शन केलं आणि लास्टला कसं केलं, आय-ओ-टी इन्क्रीजेस एफिशियन्सी, सेव्हस एनर्जी. त्याचं कन्क्लुजन सेंटेन्स तिथं दिलाय. असं जर का तुम्ही पर्टिक्युलर टेक्निकल पॅराग्राफ लिहिलात प्रॉपर वेमध्ये, ओके, जे तुम्हाला मी सांगितलंय फॉर्मॅट, तो फॉर्मॅट जर का यूज केला तर डेफिनेटली तुम्हाला तिथं चांगले मार्क्स भेटणार आहे पेपरमध्ये. विंटर 2025च्या एक्झाममध्ये तुम्हाला तिथं चांगले मार्क्स भेटणार आहे स्टुडंट्स. ठीक आहे स्टुडंट्स. जर का स्टुडंट्स तुम्ही अजूनही अभ्यास सुरू केला नसेल, ओके, अजूनही अभ्यास सुरू केला नसेल स्टुडंट्स, आपले व्हॉट्सॲप ग्रुपची जी लिंक आहे, फर्स्ट इयर मेगा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे स्टुडंट्स, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्टुडंट्स. तुम्हाला काहीही डाऊट असेल 8261884261 ह्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता पर्सनली मला. ओके स्टुडंट्स, काहीही डाऊट असेल तर. ओके. आणि आपण व्हॉट्सॲप ग्रुपमधून सर्व काही देतोय स्टुडंट्सला, हेल्प करतोय. BMS आहे, त्याच्यानंतर आपला बेसिक सायन्स आहे, त्याचे सगळे स्टडी मटेरियल आपण देतोय. ओके. आणि इंग्लिश तर मी प्रॉपर वेमध्ये तुम्हाला शिकवतोय स्टुडंट्स. ठीक आहे. सो हॅव अ लाईक. ओके. तुम्ही लाईक द्या स्टुडंट्स प्रॉपर चॅनलला. जेवढं तुम्ही हाईप आणि लाईक देऊ शकता तेवढं द्या. ओके. आणि कमेंट करा. ओके. तुम्हाला जो क्लास आहे कसा वाटलाय. ओके. अजून असे लेक्चर्स पाहिजेत तर तुम्ही कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्टुडंट्स. ईच अँड एव्हरीथिंग तुमच्यासाठी आणलं जाईल. ओके. येस. आता इथं आपण स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.